या ठिकाणी गटारीचं पाणी या नागरिकांना सगळ्यांना आलेलं आहे. खरं म्हणजे नाकोडा नगर असेल, अष्टविनायक कॉलनी असेल, त्यानंतर बडवे कॉलनी असेल, या ठिकाणी मंगळपेठ परिसर असेल, या भागामध्ये गटारीचं पाणी या इचलकरंजी शहराला देण्याचं काम प्रशासनानं अत्यंत उत्कृष्टपणाने या ठिकाणी केलेलं आहे. आणि परवा तर यावर कहर झाली. अवधूत आखाड्यामध्ये पिवळं पाणी म्हणजे संडास मैलायुक्त पाणी या ठिकाणी त्या इचलकरंजी शहराला देण्याचं काम या ठिकाणी आयुक्तांच्या माध्यमातून प्रशासनाने केलेलं आहे. अशा आयुक्तांना खरं म्हणजे काल या ठिकाणी आमच्या काही मित्र परिवारानं, मित्र नगरसेवकांनी या ठिकाणी सांगितलं की आयुक्त अतिशय चांगलं काम करतात. म्हणजे एवढं चांगलं आयुक्त काम करायला लागल्यात की त्यांना मुंबई महानगरपालिकेचं आयुक्त करावं आणि त्यांना प्रमोशन देऊन इचलकरंजीतनं त्यांना नारळ द्यावा, अशा पद्धतीची भावना सामान्य नागरिकांची. खरं म्हणजे आयुक्त आल्यानंतर या इचलकरंजी शहराला 2011ला कावीळ या ठिकाणी झाली होती. त्या काविळीमध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला आणि तशाच पद्धतीचं आज या ठिकाणी काविळीसारखी आज आजार यंत्रणा या इचलकरंजी शहरामध्ये मुद्दामून पसरवायचं काम चालू आहे काय, अशा पद्धतीची भीती सामान्य नागरिकांच्या मध्ये आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये आरओ सिस्टीम नाही आहे, आरओ वॉटर सिस्टीम नाही आहे. सामान्य माणसाच्या घरामध्ये जे पाणी येतंय तेच पाणी प्यायचं काम या ठिकाणी करतात. तुम्ही जर आज या ठिकाणी पाहिलं तर गटारीचं पाणी या सगळ्या भागामध्ये म्हणजे निरामय हॉस्पिटलपासून मंगळपेठ पासून त्या अवधूत आखाड्यापर्यंत महासत्ता ऑफिसपर्यंत या सगळ्या ठिकाणी गटारीचं पाणी आज गेल्या आठवड्याभर या ठिकाणी हे पाणी मिक्स होतंय. आणि खऱ्या अर्थानं आता तरी तुम्ही शानं व्हा आणि या अतिशय उत्कृष्ट काम करणाऱ्या आयुक्तांना या ठिकाणी नारळ सुपारी द्यावी अशी भावना या जनतेतनंच या ठिकाणी निर्माण व्हायला. काय व्हायला का नाही? आयुक्तांना मुंबईला पाठवूया ना, हे पाणी म्हणजे अशा पद्धतीची भावना आता तरी तुम्ही जनभावनेचा आदर करा आणि या ठिकाणी तुम्ही जो निर्णय घ्याल तो तुम्ही चांगल्या पद्धतीने घ्या आणि त्यांना नारळ सुपारी द्या. एवढीच भावना आज म्हणजे मुद्दाम उपासात्मक बोलायची वेळ आलेली आहे की अशा पद्धतीचं पाणी जर तुम्ही जनतेला देणार असाल तर कशासाठी तुम्ही त्या खुर्चीवर बसायचा अधिकार तुम्हाला त्या ठिकाणी नाही आहे. तुम्ही जावा. तुम्ही एवढं मोठं मुंबई 2 कोटी लोकांचं शहर असलेलं मुंबई शहर आहे, त्या ठिकाणी एका घरामध्ये सुद्धा असं वाईट पाणी आलेल्याचं बातम्या आजपर्यंत 40 वर्षामध्ये कोण ऐकल्या का? आणि इचलकरंजी 4 गल्ल्यांचं आमचं इचलकरंजी शहर, एवढं 3 लाख लोकसंख्या असलेलं एवढं शहर, त्या ठिकाणी प्रत्येक भागामध्ये गांधी कॅम्प असेल, आमचं इथली कॉलनी असेल, मंगळपेठ असेल, अवधूत आखाडा असेल, खाली गावबाग असेल, पिपा पाटील मळा असेल, पाटील मळा असेल, एका ठिकाणी चांगलं पाणी येत नाही. आणि ही तुम्ही चांगलं सांगताय की तुम्ही इचलकरंजी शहराला आयुक्त चांगला दिलाय. ह्यापेक्षा काय दुर्दैव आहे? खऱ्या अर्थानं इचलकरंजीचा विकास तुम्ही लई केलाय. आमचा तुम्हाला रामराम आहे. ह्योच रामराम घ्यावा आणि तुम्ही आता पुढच्या प्रवासाला लागावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.